मला इथे इतका वेळ का बसवलंय तुम्ही? आवाज खाली. ही वेळ सुद्धा तुमच्यामुळेच आली, आमच्यामुळे नाही. अहो पण तुम्ही मला इथे आता आम्ही फक्त प्रश्न विचारणार, तुम्ही फक्त उत्तर द्यायची. ही खरी खरी काय? तर निकिता मॅडम, प्रीतम गुप्तेंचा स्टुडिओ तुम्ही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलाय, हे खरं आहे का? खोटं हे. माझा त्याच्याशी काय संबंध? संबंध नाही. मग प्रीतम गुप्तेंच्या स्टुडिओमध्ये गुंड जे गेले होते ते गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी गेले होते का? ताब्यात घेतलंय त्यांना. थोडासा दम दिल्याबरोबर पोपटासारखे बोलले. तुमचं नावही घेतलं त्यांनी. आता पुढचं तुम्ही सांगा. प्रीतम गुप्तेंना त्रास द्यायचं तुम्ही आत्ताच ठरवलं की यापूर्वीपासून चाललंय तुमचं? अंजली गुप्तेंना ओळखता ना? काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता, आठवतंय ना? हो, म्हणजे मला हरकत नाही. साळुंके मॅडम तुम्हाला आठवण्यासाठी मदत करतील. काय तसंही शकतो असं म्हणालो मी. ठीक आहे ना, घाम गाळल्याशिवाय मिळणारं यश त्याला फारशी किंमत नसतेच ना. ठीक आहे. मिस्टर विश्वजित प्रभुदेसाई, फर्स्ट केबिन मध्ये जा प्लीज. शुअर. My warm wishes are with you. शुभेच्छा. मिसेस काव्या, सेकंड केबिन प्लीज. ओके, थँक यू. Good afternoon, sir. Good afternoon. Please have a seat. Thank you. Sir, it's okay. आहे आमच्याकडे. Okay. So basically, sir, I have a vast experience in corporate sector. I have achieved many goals in my career. And recently, I have also handled some of... एक मिनिट. मिस्टर विश्वजित, या. हे सगळं सांगण्याची काही गरज नाहीये. तुमचा रेझ्युमी आहे आमच्या. या. या बॅलन्स शीट मध्ये काहीतरी गडबड. म्हणजे तुला नोकरी मिळाली? हो आई, मिळाली. त्याच्याच पुढच्या कामासाठी त्यांनी मला थांबवून ठेवलं होतं. म्हणजे काही फॉर्म्स आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे होते म्हणून थांबले होते. आणि फोनची बॅटरी अगदीच डेड झाली होती, त्यामुळे तुम्हाला काही कळवू शकले नाही. सॉरी आई, मनापासून सॉरी. आणि मग त्यानंतर मी लाडूकडे गेले, म्हटलं तिलाही ही बातमी द्यावी. फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून ही न्यूज देऊन आले, म्हणून उशीर झाला आहे. मनापासून अभिनंदन तुझं. थँक्यू. आणि प्रयत्नांती परमेश्वर. आज तू पुन्हा सिद्ध केलंयस. हे बघ असं असतं आमच्याकडे. आधी रागवायचं आणि मग नंतर कौतुक करायचं. मग चूक ते चूक आणि बरोबरला बरोबर असतं माझं. बरं, ते ठीक आहे. पण मला एक सांग, जॉईनिंग कधीपासून आहे? 1 आठवड्यानंतर आहे बाबा. नोकरी चांगली आहे तशी. बघू आता पुढे काय होतंय. अगं, पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आमचे आशीर्वाद आहेत ना तुला. आकर. ऐसा नाही रे. काय नाही. दोस्ती में ऐसा चलता है. ये बात. क्या बात है. वाह वाह वाह, मस्त. दोस्ती में सब चलता है. घरी का आला होतास? सोडणारे तसे मला काहीच अरे यार, आत्ताच तू म्हणालास ना मला दोस्ती में सब चलता है. दोस्त म्हणालास ना. मग
बरं चल सो नो प्रॉब्लेम. श्रेष्ठासोबत लॅबमध्ये गेला होतास तू? लॅबमध्ये गेला होता तरी. जाऊ दे ना यार. तू 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 डोक्याला आणखी शॉट नको लावू. ओके ओके ओके. अरे मी जस्ट मला जाणून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. आता जाऊ दे, सोड. अरे तुझं संपला. चल सांग ना मला, तुझ्या आणि श्रेष्ठाबद्दल सांग ना, तुमच्या मैत्रीबद्दल सांग. दोस्ती कशी झाली, कधी भेटली ती तुला? आमची जुनीच आहे तशी. अरे सावकाश सावकाश. वा आशू किती छान ग. तो का देईल तुला नोकरी? तुझा गळा कावळ्यासारखा आणि रूप कोकिळेसारखं. आई अगं ऐक माझं, एकदा काय तिकडे मी इन झाली की बेस्टच होईल. म्हणजे मी कुठलंही काम करू शकेन. विचारून तर बघूया. तशी कल्पना वाईट नाहीये तुझी. अंजलीच्या संसारात जर आग लावायची असेल तर ठिणग्या पाडायला सुरुवात करावीच लागणार. झाली आई पूजा करून? हो झाली ना. मन कसं प्रसन्न झालं बघ. आई शाळेला जायला उशीर होतोय. डब्बा झाला का बनवून? हो तयार आहे बाळा. प्लीज आत येऊन घेशील का? हो. हे घे तुझा डबा. आणि हो तुझा फेवरेट पोळीचा लाडू ठेवलाय, खाऊन घ्या. थँक्यू सो मच आई. काव्या अगं तिला गोड देऊ नको. असं ताबडतोब काही शक्य होणार नाही विश्वजित. आपल्याला प्रोसिजरनुसारच जावं लागेल. एक मित्र म्हणून जी काही मदत लागेल ते मी सर्व करेन, पण जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच. पण आम्ही दोघे डिवोर्ससाठी रेडी आहोत, मग का वेळ लागेल? हे बघ, त्यासाठी काही प्रोसेस असते, काही कायदे असतात, आणि डिवोर्ससाठी निदान 6 महिने तरी लागणारच. यार बघ, तू माझा मित्र आहेस, इतका मोठा वकील आहेस, आणि तुझी जी काही फीस आहे मी द्यायला तयार आहे ना. बघ मला काही माहित नाही, एका आठवड्यात मला तू डिवोर्स फाईल करू. हे बघ विशू, शांत हो. पाणी पी. नकोय पाणी. लग्न करताना 2 वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती एकत्र येतात आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करतात, आणि त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हे नियम असतात. त्यांच्या आयुष्याला स्टॅबिलिटी यावी हा त्यामागचा उद्देश असतो. तरी त्यांना वेगळं व्हायचं असेल तरी त्यासाठी काही नियम, काही कायदे, काही प्रोसेस आहे. असं 2 दिवसामध्ये मनाला वाटलं आणि वेगळं होणं कसं शक्य आहे? वाटतंय मला. माझं बाळ. तुझं बाळ? मुलांबद्दल बोलतोय, प्राची आणि निमिष. झालं तिच्याशी बोलणं आजच, आणि सकाळी जरा तणतण केल्यासाठी सॉरी. इट्स ओके. मी ऍक्च्युली नाराज होऊन स्टुडिओला गेलो होतो, पण तिकडे गेलो आणि अचानक मला यांच्याकडनं कॉल आला आणि गुड न्यूज दिली आणि एकदम फ्रेश वाटलं मला खरंच. एनिवे, बोलत काय बसलोय, तू पटकन रेडी हो, आपण डिनर करायला बाहेर जातो. नाही नको. काय झालं अंजली? तुझा चेहराच सांगतोय तू खूप काळजीत आहेस. काय झालंय काय नेमकं? प्रीतम, मी अक्काईला सकाळपासून फोन करते, तिने मला कॉल बॅक केला नाहीये, फोनही उचलला नाहीये ना, मेसेज केलाय. मला असं वाटतंय की तिच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडतंय. सारखे असे संकेत येत आहेत. वा अंजली, कुठल्या जमान्यात आहेस तू? हे संकेत वगैरे असं काही नसतं, कळलं का? हो अरे, पण एक काम कर ना, तुला अक्काईची काळजी आहे ना, उद्या जाऊन भेट तिला. सिंपल. नाही, मी एवढी छान गुड न्यूज दिली, चॉकलेट्स आणले तुझ्यासाठी, त्यासाठी मला एक
छोटीशी का होईना पण स्माइल तर मिळू शकते ना.